हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर कसे आहात सगळे? अश्विनी दीपक सोनवणे आमच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, आज आम्ही ह्यांना आहे सुट्टी म्हणून आम्ही चाललो आजीदादाच्या बंगल्यावरती काटेवाडी येते. तर हे मी आणि परी चाललो. तर चला. तर बघा, आम्ही चाललो सकाळचे 10 वाजल्या. उन्हाचं काय गाडीवर फिरू वाटत नाही, त्यामुळे आम्ही लवकरच चाललो. तर बघा, परी म्हणायचे की वाव कसलं भारी वाटते, आपण खूप दिवसातून फिरायला चाललो. म्हणून मग आम्ही गप्पा मारत मारत आजीदादाच्या बंगल्याकडे चाललो काटेवाडीला. तर चला. तर बघा, आता आम्ही आलो काटेवाडीत, अजितदादाचं गाव. तर किती छान आहे बघा. म्हणजे अजून तर आम्हाला गावात जायचं, पण रोडवरच इतकं करमून चाललंय ना, लय भारी वाटतंय. किती छान आहे ना परी? जंगल सारखं दिसतंय. मित्रांनो, हे गाव आहे आमच्या अजितदादांचे काठेवाडी गाव आहे. इथे आलं की आम्हाला असं खूप छान समाधान वाटतं. त्याचं एकच कारण आहे की दादांना लहानपणापासून स्वच्छता आवडत होती. तसंच दादांनी स्वतःचं गाव ठेवलेलं आहे स्वच्छतेच्या बाबतीत. आणि रस्ते हे बघा किती स्वच्छ आहे. रस्त्याने झाडं इतकं करमून गेलं ना. मी ह्यांना म्हणलं की दादा आता असायला पाहिजे होतं. मित्रांनो, दादा असते ना आणखीन लय विकास केला असता भरपूर. आता आम्ही आलो जवळ, पण यांना म्हणलं आता मी व्हिडिओ काढते, कारण मला रस्त्यावरनंच लय करमून चाललंय. अजून तर आतमध्ये जायचं आहे आपल्याला. तर चला, आता आम्ही चाललो आजीदादाच्या बंगल्याकडे. तर तुम्हाला दाखवते. तर बघा, आम्ही आता ज्येष्ठ काटेवाडीमध्ये एंट्री केली आणि इथं आहे काटेवाडी ग्रामपंचायत. तर तिथं माणसं बसले होते भरपूर आणि खूप छान होतं. म्हणजे जे दादा येऊन गेले होते वाटतं तिथनं, म्हणजे तिथले माणसं म्हणले आम्हाला की आता छोटे मालक येऊन गेलेत म्हणून मग आम्ही म्हणलं आता काय भेट होणार नाही, म्हणून मग आम्ही म्हणलं चला आजींची तर भेट होईल म्हणून आम्ही चाललोत. तर चला. आणि बघा किती छान असे झाडं वाटतात. इतकं करमून गेलं ना, मी तर सांगूच शकत नाही. मी म्हणजे जन्मल्यापासून ना असं कधी एवढं स्वच्छ रस्ता हे आणि इतकी झाडं हे असं कमानीसारखी झाडं असं कधी म्हणजे पाहिलंच नव्हतं मी कधी. पण मला लय करमून गेलं तिथं त्या रोडने. आणि परी म्हणायची ते आम्ही एक रील्समध्ये व्हिडिओ काढला होता, वा कितना अच्छा जंगल हे. तर परी ती गाणं बोलत होते, तिला पण म्हणजे करमून गेलं. रोज घरात बसून कंटाळा आलता, म्हणून मग आम्ही फिरायला गेलो. म्हणजे आम्ही सोनगावला चाललो होतो. आजी मग हे म्हणले की रस्त्याने इथं आहे दादांचा बंगला. मग आम्ही दादाकडे आलो. तर हे मला सांगत होते की हे असं रान हे बंगल्याचा परिसर आहे. ते पाठीमागं रान आहे, इकडं पण रान आहे दादांच्या रानात ऊस, गिन्नेगोल, कडवळ भरपूर काय होतं हे मला सांगत होते. म्हणून मग म्हणलं चला, तुम्ही बघून आलात तर मला पण बघायचं आहे. म्हणून मग आम्ही गेलो. हे दिसतंय ना कंपाऊंड, त्याच्या पलीकडे दादांचा बंगला आहे. तिथं दादांची आई राहते. म्हणजे त्या 80-85च्या वयाच्या आसपास आहे त्यांचं वय. आणि एका इकडनं असं जाण्यासाठी रस्ता आहे आणि पुढून पण एक रस्ता आहे जाण्यासाठी. तर आम्ही चाललो पुढून. म्हणजे आतमध्ये आजींना जरा आजारी हे असतात ना, त्यामुळे जास्त बाहेर ह्या फिरत नाहीत. आजी आतमध्येच असतात. म्हणलं आपण भेटून येऊ. बघा इकडे गिन्नेगोल असं दादांच्या हे सांगत होते की तिथं गोट्यात गुरे आहेत, बैल आहेत, भरपूर काय आहे. म्हणून मग ते रानात केले दादांनी गिन्नेगोल हे सगळं. आणि बघा इथं विहिरीतला पाणी किती छान, म्हणजे असं बघण्यासारखं आहे. मी आहे ना, खरंच सांगते फ्रेंड्स, मी जन्मल्यापासून इतकी मोठी विहीर तर कधीच पाहिली नाही. बघा किती मोठी विहीर आहे आणि पाणी पण भरपूर आहे विहिरीला. आणि आपलं पहिलं कसं होतं शेणण्यासाठी आहे त्याला. आणि ते बघा पूर्ण सौर ऊर्जेवर, इलेक्ट्रॉनिकचं काहीच नाही त्याला, सगळं सौर ऊर्जेवर. बघा मोटर वगैरे. आणि तिकडं पायऱ्या आहेत बघा, खाली उतरण्यासाठी चढण्यासाठी भरपूर पायऱ्या हे सगळं आहे बघा तिथं आहेत. आता काही दिसत नाहीत लांबून, मी खूप लांबून व्हिडिओ काढला आहे म्हणून दिसत नाही. हे केळी हे सगळं दादांचंच आहे. हे मला सांगत होते की जेवढं तुला दिसते ना तुझ्या नजरेने, तेवढं सगळं दादांचंच आहे असं मला ते सांगत होते. आणि त्यांनी भरपूर मला तिथली माहिती सांगितली, कारण ह्याच्या अगोदर ते जाऊन आले तिथून. मी काय पहिल्यांदाच गेले होते, त्यामुळे मला छान वाटत होतं. आणि ते 1-2 वेळेस बघून आले, त्यामुळे त्यांना काहीच वाटत नव्हतं त्या गोष्टींचं. आणि मला खूप छान वाटत होतं बघा. म्हणलं चला आपण आता जाऊया आतमध्ये बंगल्यामध्ये आजींना भेटायला. तर आम्ही चाललो आहोत आजींकडे भेटायला. तर चला. तर बघा, आत्ताच आम्ही आजीदादांच्या आईला म्हणजे आजींना भेटून आलो. आणि गायांच्या गोटा हे सगळं बघून आलो. तिथं सगळ्या प्रकारच्या गायी आहेत, 2 बैल आहेत. खूप भारी वाटलं आणि बघून. आणि JCB आहे, ट्रॅक्टर आहे, जे नाही ते म्हणजे जे आपण कधी बघितलं पण नाही ना, एवढे सगळे अवजारे हे लय काय आहे. मी म्हणजे माझ्या आयुष्यात एवढं तर कधी
एका जागी पाहिलं नव्हतं, त्यामुळे मला खूप भारी वाटलं. आणि आजींकडे गेलतो आम्ही, पण तिथं काही व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं, त्यामुळे आम्ही काही व्हिडिओ घेतलाच नाही तिथं, कारण आजी खूप थकल्यात. म्हणजे असं म्हणजे कसं आराम करतात सध्या आराम आजी. करतात ते. म्हणजे ते तिथले बोलले की ते 9 वाजता बाहेर येतात, पण आम्हाला यायला उशीर झालता, म्हणून मग आम्ही आतमध्ये जाऊन भेटलो. तर खूप भारी वाटलं आजींना भेटून. म्हणजे दादा गेल्यामुळे जरा आजी झाल्याच्या दुःखी आहेत. आम्ही जास्त काही बोललो नाही, लगेच आलो त्यांना भेटून, है ना. हो, तर दादा गेल्यामुळे आजी जरा दुःखात आहे. परी, तुला कसं वाटलं? आतमध्ये काय काय आहे? आ लय काय काय आहे? बघा, आमच्या परीला तर सांगता पण येईना की आतमध्ये काय काय आहे. तर बघा, इथं असं झाडं हे आहेत, आणि इकडं म्हणजे रानात काम करणाऱ्या थंडी वाजते. इकडं रानात काम करणाऱ्या ते राहतात ना, तर त्यांची सोय इथं राहण्याची. आणि इकडं आहे गोटा गायांचा. खूप छान असं आहे मित्रांनो, तुम्ही अवश्य एक दिवस दादांच्या शेतीला व्हिजिट द्या. आणि बघा, इकडं आहे विहीर, आणि इकडं आहे बंगला. म्हणजे बंगला असा आहे की झाडात दिसत पण नाही, एवढी झाडं लावल्यात दादांनी. थंड वातावरण आहे, थंड तर वातावरण. चला, आता आम्ही चालत पुढच्या लोकेशनला. तर बघा, आता आम्ही आलो दुसऱ्या लोकेशनला. बघा, तुम्हाला तर तुम्ही तर ओळखलंच असेल कुठलं लोकेशन आहे, आणि कोणी ओळखलं नसेल तर मी सांगते. इथं बारामतीच्या शेजारी सोनगाव म्हणून एक गाव आहे, आणि त्या गावात कुठलं हो कुठलं काय देवाचं नाव आहे? सोमेश्वरला. हे आहे सोमेश्वर. बघा, मी पण आता ह्या बोटमध्ये बसणार आहे. म्हणजे मी जन्मल्यापासून कधी बसले नाही, आता मी बसणार आहे यात. परी, तुला बसायचं त्यात? लय मजा येईल. स्विमिंग वॉटर पार्क आहे ना इथं, करायचं का स्विमिंग? दुबन नाही दुबत. मग चला आपण त्यात बसू. चला त्यात बसूया. आम्हाला त्यात बसायचं आता, आणि आम्ही आतमध्ये जाणार आहे. म्हणजे इथं जास्तीत जास्त फ्रेंड्स, म्हणजे आपले लग्नाचे प्री वेडिंग करायचे असेल ना, तर शूट इथं भारी होते. म्हणजे इथं जास्त करून कपलच असतात की शूट करण्यासाठी. आणि आम्ही दोघं जण आलोत, पण आमचं शूट करण्यासाठी कोणच नाही इथं, आहे ना. पण मी आहे, मी शूट करणार आहे. कोणाचं? म्हणून आम्ही काय आणले दाखव, आम्ही आणले सेल्फी स्टिक आणलंय. आता सोबत कोण नाही, मग आमचं सेल्फी स्टिक आहे. म्हणलं ह्याने आला आपल्याला व्हिडिओ काढतात तर काढूया. तर चला, आता आम्ही आतमध्ये जातो, आणि व्हिडिओ इथंच एंड करते हा. आणि नंतर तिथला व्हिडिओ, आतमधला मंदिरातला व्हिडिओ नंतरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायलाच मिळेल उद्याच्या. तर आमचा व्हिडिओ कंटिन्यू केल्याबद्दल थँक्यू, आणि आमचे व्हिडिओ असेच कंटिन्यू करत राहा. ओके, बाय फ्रेंड्स.